नमस्कार मित्रांनो, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले होते की पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत त्याचा एक्सप्लेनेशन. आता आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे गेल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत. चला तर ते डिस्कस करूया. नवीन फौजदारी कायदे, भारतीय न्याय संहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झालेली आहे? तर 3 कायद्यात नावात बदल झालेला आहे. तर ते जी अंमलबजावणी सुरू झाली ती 1 जुलै 2024 पासून झालेली आहे. ही तारीख पाठ ठेवा. भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता आहे? तर अटल सेतू आहे. लक्षात असू द्या, मुंबईमध्ये आहे आणि त्याची उंची जी आहे आणि त्याची जी लांबी आहे ती 21.8 किलोमीटर म्हणजे साधारणतः 22 किलोमीटर इतकी आहे. T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली? तर ब्रिज टाउन, बार्बाडोस या ठिकाणी पार पडलेली आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या T20 वर्ल्ड कपच्या फायनलचा सामनावीर विराट कोहली होता, तर मालिकावीर जसप्रीत बुमराह होता. हा पण लक्षात ठेवा. आणि भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव केलेला होता. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे रजनीश सेठ. आणि MPSCची जी कलम आहे ती आहे कलम 315. हा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता मला खाली एक प्रश्नाचं उत्तर द्या. UPSCचे काल नवीन अध्यक्ष नेमलेले आहे, तर ते कोण आहे नक्की मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहे? हा प्रश्न विचारलेला आहे. तर श्रीमती सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झालेल्या आहे. भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहे? तर अमित शहा. आणि महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री कोण आहे? तर ते आहे देवेंद्रजी फडणवीस. यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा, अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. तर 2024चा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी रक्कम आहे ती 25 लाख रुपये इतकी आहे. हा पॉईंट पुढच्या एक्झामसाठी पाठ ठेवा. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम कोणती आहे? तर ती आहे आदित्य L1. आणि आपण ही मोहीम कधी पाठवलेली होती? 2 सप्टेंबर 2023ला. ओके, मोस्ट टाईम करा. आदित्य म्हणजे सूर्य होते. त्यानंतर 2024 साली होणारी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे 2024 कोणत्या देशात? ऑब्वियसली पॅरिस ही राजधानी फ्रान्सची आहे, त्यामुळं फ्रान्स लक्षात ठेवा. आणि पॅरिस हे शहर कोणत्या नदीकाठी आहे असा पण प्रश्न विचारलेला आहे. तर सीन नावाची नदी आहे, या नदीकाठी पॅरिस वसलेला आहे. मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड. 2024मध्ये पार पडलेली जी लोकसभा निवडणूक आहे ती भारतामध्ये किती टप्प्यात पार पडलेली आहे? 7. आणि महाराष्ट्रात विचारली तर 5 टप्प्यामध्ये. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक सुद्धा विचारलेले आहे, तर त्या आहे रश्मी शुक्ला. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. भारतरत्न पुरस्कार 2024मध्ये कोणाकोणाला देण्यात आलेला आहे? श्री चौधरी चरण सिंग, श्री PV नरसिंहराव, लक्षात घ्या, श्री MS स्वामीनाथन ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात यांना 53वा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. याशिवाय कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी अशा 5 व्यक्तींना 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणते आहे? ते मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्या. पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे पोलीस महासंचालक. आणि आपल्या पोलीस महासंचालक आहे रश्मी शुक्ला. पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? तर ऑब्वियसली महसूल विभाग. या प्रश्नाचं अचूक उत्तर लक्षात ठेवा, महसूल विभाग, कारण यावरती प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात आलेले आहे? तर तेजस. तर बघा मित्रांनो, तेजस हे सर्वात हलके व लढाऊ विमान आहे आपल्या भारताचे, त्यामुळे तेजस चर्चेमध्ये होतंच, त्यामुळे प्रश्न विचारलेला आहे. भारतात IPS ठीक आहे अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडते? तर सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबाद, जी की तेलंगणामध्ये आहे, या ठिकाणी IPS अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडत असते. नाही, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? तर साहस चक्र असं कोणतंही अवॉर्ड नसते, तर परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र असे अवॉर्ड असतात. तर हे 3 नावं पाठ ठेवा. ओके. त्यानंतर नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सचखंड गुरुद्वारा यासाठी नांदेड प्रसिद्ध आहे. आणि शिखांची काशी नांदेड या शहराला म्हटलं जाते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नांदेडमधून खालीलपैकी कोण क्वालिफाय झाल्या होत्या? तर भाग्यश्री जाधव. आता नांदेडचा पेपर असल्यामुळं हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न.
फिफा वर्ल्ड कप 2022 विजेता देश विचारलेला आहे, तर तो देश आहे अर्जेंटिना. मग उपविजेतासुद्धा पाठ करून घ्या, तो आहे फ्रान्स. आणि फिफा वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशात भरला असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कतार. ओके, सो या पद्धतीनं. आणि मग 2026चा जो फिफा वर्ल्ड कप होणार आहे तो कुठं होणार आहे? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या ठिकाणी होणार आहे. तर हा प्रश्न विचारलेला आहे उपविजेता आणि विजेता. तर विजेता आहे अर्जेंटिना. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची ॲसॉल्ट रायफलचे नाव काय आहे? उग्रम. तर हा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? तर ते आहे देवेंद्र फडणवीस. आणि अर्थमंत्री कोण आहे? तर अजित पवार. हा पण पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. 2024चा विदा करंदी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? विदा करंदीकर पुरस्कार 2024चा कोणाला देण्यात आलेला आहे? रवींद्र शोभणे यांना देण्यात आलेला आहे. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका कोण आहे? तर त्या आहे रश्मी शुक्ला. ठीक आहे, आधी त्या SSB प्रमुख होत्या, सशस्त्र सीमा बलाच्या त्या प्रमुख होत्या. त्यामुळे हा पण प्रश्न इथे पाठ ठेवा. त्यानंतर भारतीय लोकसभेचे अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारलेला आहे, तर ते आहे ओम बिर्ला. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण झालेले आहे? सुजाता सौनिक. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे आणि हे रिपिटेशनमध्ये आपल्याला विचारले जाणार आहेच. जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर 5 जूनला. एक आणखी लक्षात ठेवा, 16 सप्टेंबरला ओझोन दिवस साजरा केला जातो, तर 22 एप्रिलला वसुंधरा दिवस साजरा केला जातो. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर ते आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. आता हाच प्रश्न काय विचारला? कारण 53वा भारतरत्न पुरस्कार डॉक्टर MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे. ओके, तर आपल्या धवल क्रांतीचे जनक कोण आहे? तर ते आहे डॉक्टर व्हर्गीस कुरियन. अटल सेतूची लांबी किती आहे? तर 21.8 किलोमीटर इतकी आहे. ओके, आणि हा दक्षिण मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा, लक्षात घ्या, हा अटल सेतू आहे जो की 6 लेनचा आहे. त्यानंतर T20 विश्वकप 2024वर खूप सारे प्रश्न आलेले आहे, ते इथे मी कव्हर करून देत आहे. T20 विश्वकप कोणी जिंकलेला आहे? तर भारताने जिंकलेला आहे. उपविजेता कोण आहे असा प्रश्न विचारलेला आहे, तर दक्षिण आफ्रिका. त्यानंतर T20 स्पर्धा 2024चा मालिकावीर असा एक प्रश्न विचारलेला आहे, तर ते आहे जसप्रीत बुमराह. एका परीक्षेत असा प्रश्न विचारलेला आहे की सामनावीर कोण आहे? तर ते आहे विराट कोहली. आणि अंतिम सामना कुठे झाला हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, तर तो झाला बार्बाडोस या ठिकाणी. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला इथे पाठ ठेवायचा आहे. महाराष्ट्र विधानसभा एकूण जागा किती आहे? 288. तर विधान परिषदेच्या एकूण जागा आहे 78. त्यानंतर अग्नी वॉरियर युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? भारत आणि सिंगापूर. भारत आणि सिंगापूर. नोमॅडिक एलिफंट युद्ध सराव आहे भारत आणि मंगोलिया. भारत आणि मंगोलिया. त्यानंतर एक प्रश्न विचारला, गुगल कंपनीचे CEO कोण आहे? तर ते आहे सुंदर पिचाई. सुंदर पिचाई. चर्चेतील वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? चर्चेतील वाढवण बंदर पालघर या जिल्ह्यामध्ये येते. जलजीवन मिशन योजना कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली आहे? एवढा जुना प्रश्न विचारलेला आहे बघा, 15 ऑगस्ट 2019. वासेनार व्यवस्थेचा 1 जानेवारी 2023 पासून कोणता देश अध्यक्ष झालेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे, तर तो आहे भारत. जर आपल्याला उत्तर माहीत नसेल तर ऑब्वियसली उत्तर भारतच घ्यायचं. त्यानंतर बघा, कोविड-19मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवलेले होते? तर ऑपरेशन वंदे भारत. आणि कोविड-19चा पहिला रुग्ण वुहान, चीन या देशामध्ये आढळलेला होता. चीनसोबत आपला हँड इन हँड युद्ध सराव असतो आणि चीनसोबत आपली जी सीमारेषा आहे तिचं नाव आहे मॅकमोहन रेषा. आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष कधीचं आहे? 2023चं. तर युनोद्वारे हे साजरं करण्यात आलेलं आहे. EVMचा फुलफॉर्मसुद्धा विचारलेला आहे, कारण अलीकडेच निवडणूक झालेली आहे, त्यामुळे EVMचा फुलफॉर्म विचारलेला आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. मैत्री पाईपलाईन कोणत्या 2 देशादरम्यान आहे? भारत आणि बांगलादेश. तर हा पण प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मैत्री पाईपलाईन आहे भारत आणि बांगलादेश. आणि सर्वाधिक भूसीमा आपली बांगलादेशलाच लागलेली आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण असा प्रश्न विचारलेला आहे, तर ते आहे राजीव कुमार, 25वे. आणि आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे याची कलम आहे 324, कलम 324. आणि राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला असतो. हा पॉईंट इथे आपल्याला पाठ ठेवायचा आहे. आणखी एक प्रश्न आलेला आहे की भारतीय दंड संहितेचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? तर न्यायसंहिता. तर भारतीय फौजदारी प्रक्रियेचे नवीन नाव करण्यात आलेले आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता. आणि भारतीय साक्षी पुरावा कायद्याचे नवीन नाव आहे साक्ष
अधिनियम, भारतीय साक्ष अधिनियम. तर एक प्रश्न हा पण आलेला आहे. हे तीनही अधिनियम जे नवीन नाव झालेले आहे हे कधीपासून लागू झालेले आहे? 1 जुलै 2024. मोस्ट टाईम पी करा, कारण पुढच्या परीक्षेत हे रिपीट होणार आहे प्रश्न. पुस्तकाचे गाव विचारलेले आहे भिलार. मग तुम्ही एक आणखी लक्षात ठेवा, फळाचे गाव धुमाळवाडी, त्यानंतर मधाचे गाव मांगर आणि फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्ग. ओके, सो हे सर्व पॉईंट लक्षात ठेवा. भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जात आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे पाठ करा. स्टॅच्यू ऑफ युनिटीची एकूण उंची किती आहे? 182 मीटर. आणि हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. हा पॉईंट तुम्हाला पाठ ठेवायचा आहे, कारण अलीकडच्या पेपरमध्ये उंची विचारलेली आहे 182 मीटर. आणि एक प्रश्न विचारलेला आहे, 12th फेल मूवी पिक्चरमध्ये हा पिक्चर कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर बघा, मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि ही भूमिका कोणत्या अभिनेत्याने केली ती खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारताच्या पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून अलीकडे कोणाची निवड करण्यात आली आहे? हा पण प्रश्न खूप पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. तर PK मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, असे विचारलेले प्रश्न कंटिन्यू करायचे का? नक्की मला सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.